संसदेत उत्तर देण्याची अमित शहांची हिंमत नाही। दिल्लीमध्ये मुलांवर गोळ्या चालवल्या, शहांची ऑर्डर होती का? ऑर्डरशिवाय गोळ्या चालवल्या म्हणजे गृहमंत्री सक्षम नाहीत, राहुल गांधींचा हल्लाबोल। झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थी आंदोलन चिघळलं। विधान भवनावर निघालेल्या धडक मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज। जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वरळीमध्ये भाजपची भव्य तिरंगा रॅली। 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार। हाती तिरंगा घेत फडणवीसांचा रॅलीमध्ये सहभाग। तरुणांवर लाठीचार्ज केला तेव्हा तिरंगा आठवला नाही का? वरळीमधल्या भाजपच्या रॅलीवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर खडाखाल। पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा। मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात भेट घेतली। अमोल कोल्हेंची माहिती। आदित्य ठाकरेंच्या बैठकीमध्ये राजूल पाटलांची उपस्थिती। काल शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रमात आणि त्याआधी मोहन भागवतांच्या कार्यक्रमालाही हजेरी। राजूल पाटलांच्या भूमिकेवरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम। चंद्रशेखर बावनकुळेंकडून मराठ्यांवर अन्याय। बावनकुळेंनी केलेली चूक सरकारनं सुधारावी। मराठ्यांच्या हक्काच्या नोंदींवर हात टाकला तर हा डाव उधळून लावू। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरून जरांगेंचा इशारा। 4 प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थैथै नाचतोय। महाराष्ट्रामध्ये सामाजिक अन्याय सुरू आहे। जरांगेंकडून जात पडताळणी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न। लक्ष्मण हाकेंचा सोलापुरातून हल्लाबोल। शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला 13 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। पवित्र पोर्टलवर पसंती क्रमांक भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणी। केवळ 2 दिवस नाही तर आठवडाभर मुदत द्या। उमेदवार आणि शिक्षक संघटनांची मागणी।